कांदा नका शिजवू, फुकणी घेऊन या आणि फुक मारा. फुकणी ओ आई, फुकणी कुठे आहे फुकणी? हा पेटली पेटली, बस बस. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आपण पण एकदम मस्त मजेत आहोत. तर आज होता बुधवार आणि खूप सारे ऑर्डर्स होता. तर ऑर्डर संपून आपण आलेलो आहे गणेश दादांच्या घरी आणि आपल्या आई पण आहे. तर खूप ऑर्डर होता आमचा, बघा सर्व ऑर्डर हो, म्हणून आम्हाला लेट झाला थोडा. आता कुठे आलोय सांगा? आपण आलोय केगाव आवेड्यामध्ये माझ्या ताईकडं, आणि वहिनीने काहीतरी स्पेशल प्लॅन केलाय. तर काय तो प्लॅन आहे तुम्हाला वाटतं वहिनीच रिव्हील करतील. तर आमच्या ऑर्डर वगैरे संपल्या, तर अचानक मला मेसेज आला की आणायला उद्या सुट्टी आहे. तर बोलली काय करायचं. तर मी बोललो गणेशला फोन कर, गणेशच्या शेतात जाऊया. आणि आज अचानक असा प्लॅन झालेला आहे. आपण आलेलो आहे आज शेतात. आज बनवूया चुलीवरचा चिकन. लास्ट आपण बनवलेला पोपटी बनवलेला, कौल चिकन आणि पोपटी, बरोबर. तर बघा तिकडे आपल्या दादा आहे, ते खूप मेहनत करतात चूल पेटायला. आणि आपले चीफ गेस्ट पण बसलेली आहे बघा. ऋता पण आहे इथे. ताई बरं ना? हा, मोठी ताई कविता भोई. कविता ताईंकडे आलोय आपण. चिकन काय, कसलं चिकन? चुलीवरचा चिकन खायला. चुलीवरचं चिकन खायला. स्टार्टर ऑलरेडी चालू आहे तिकडे, या. तर कविता ताईचा मुलगा आहे अथर्व. हाय. क्रिकेट बघते काय? क्रिकेटची आवड आहे, एकदम टीव्ही मध्ये घुसलेलं आहे. अच्छा. खेळायला पण आवडते आणि बघायला पण आवडते. कोण आवडतं क्रिकेटर? रोहित शर्मा. तालिया. तर चला आपण किचन मध्ये जाऊया. किचन मध्ये आपली वहिनी आहे, हाय, आणि आपली विधी आहे. तर इथे एक जण बसेल ते आहे, कारण लॉलीपॉप बनवते. हे बघा, पर्यंत ती बनवत होती, पण कॅमेरा आले तर हातातून स्पून घेतलाय. लास्ट टाइम वहिनी पोपटीसाठी आलेलो तेव्हा बोलली होती ना की पोपटीला बोलवलं आणि मलाच कामाला लावली हिला. आता वहिनी बघा काय लॉलीपॉप, प्रॉन्स लॉलीपॉप बनवताना दिसते. चिकनच आहे तो, चिकन लॉलीपॉप. आज त्या प्रॉन्सच्या ऑर्डर होत्या ना, म्हणून प्रॉन्सच शब्द आहे. कलेजी पण आणलेला आहे, त्याचा पण आपण रेसिपी दाखवूया. आणि चिकन पण. ओके, तर चुलीवरती काय बघायला मिळणार आहे? चिकन. येस, चिकनची चिकनची रेसिपी. काय करतेस तू? हे बघा, भात काढते. भात काढतेस ना? पोपटी खाशील ना तू? पोपटी खाशील का चिकन? चिकन खाशील? चिकन नाही खाणार, मटन. तुझ्या मामीने मटन नाही आणलंय बघ, चिकन. तर आपण सुका चिकन बनवतोय. तर काय काय साहित्य आहेत? तेजपत्ता, दालचिनी, स्टार फूल, लवंग, मिरी. हे सर्व तुमचा घरगुती आहे काय? घरगुती नाही, हे ताई यांच्या झाडावरच आहे. आपला बे लीव्स. सिलेंडर जाम महाग झालाय, म्हणून आम्ही मस्त चूल बनवली आणि तुम्हाला रेसिपी दाखवतोय. बघा, चुलीवरचा सुका चिकन. कांदा नका शिजवू, फुकणी घेऊन या आणि फुक मारा. फुकणी म्हणजे काय? फुक मारायचा गोष्ट. फुकणी ओ आई, फुकणी कुठे आहे? फुकणी आला ये बा, इथे आहे फुकणी. ये फुकायचं. मी प्रणित केरळ मध्ये पण होता यो. आता फुकणी नको फुकू, येईल लागलेली आहे, ट्राय करते. आग लागलेली आहे. आता नको फुकू, आता साप येईल. अरे साप म्हणजे स्वच्छ साप आहे. मला आता नाही साप निघत, जेव्हा गरमी होते ना सापांना, तेव्हा येतात बाहेर. बापरे, काय ना, आम्ही राहतो इकडं, मग काय टेन्शन नाही. ओळखीचा आहे साप. दारातून गेला बरं, तिकडून अंगणातून. बापरे. कोणता साप असते पण? नाग सगळ्या प्रकारचे. धामण. हिला मराठीमध्ये 1 2 3 शिकवत होतो, तेव्हा धामण बोललो तेव्हा घाबरली ती. काही कुठेही काही बोलायचं, ते आई पण विचार करते काय बोलते. अरे म्हणजे 10 शब्द बोललो ना, 10 म्हण बोललो तर घाबरलेली ती. कुठं आहे बोलते 10 म्हण.
आमच्या इथे ब्राह्मण पण आहे, त्याचं पण नाव आहे दामन. आहे ना, फेमस आहेत. तर आपल्या गणेश मित्राची आई पण आली बघा. हा, कसं असते चुलीवरचं जेवण? चुलीवरचं जेवण लय भारी असते. आमच्या घरवाल्यांना भाकरी सुद्धा नव्हती गॅसवरची आवडत, त्यांना चुलीवरचीच आवडायची. नेहमी मटन चिकन अद्यापर्यंत बोलते कधी कधी, आई तू बनव चुलीवर. नुसता बटन फिरवलं का गॅस चालू. गॅस चालू. पण पहिली जी होता ही होती 15-15 20-20 भाकरी चुलीवर करायच्या. पण याचं टेस्ट वेगळंच नाही. न मटन पण त्याच्यावर न भात पण न कधी मच्छी केली ना तर खराब होत नाही. बरोबर. म्हणजे चुलीवर जशी आटल ना तशी व्यवस्थित लागेल. आणि चुलीवरचं जेवण का चांगलं असते? कारण तो आरामात बनतोय. होते ते गॅस हे बघा, धीमी आच मध्ये जो आपण बोलतो ना तसा तो बनत असते, म्हणून खायला एकदम जबरदस्त. हा, मग पहिलं लाकडं बिकडं हाणायला जावायचं. मग डोंगरान 5 वाजता उठायचा, डब्बा करायचा न 6 वाजता डोंगरात जायचा, 9 वाजता यायचा. हा न मग ढोरांना पाणी पाज, हे कर ते कर, सगळा संसार केला. आणि मग जे डोंगरान जावायचं तो काय भाकरी आणि चटणी घेऊन जावायचं. नाही 6 वाजता गेले का 9 वाजत यायचं. नेणारे न्यायच्या हातावर असं घेऊन, हातावर घेऊन खायच्या भाकरी. पूर्वीची जी मजा होती ती आता नाही ना. किल्ल्यावर, किल्ला कुठे आहे तिथपासून ते लाकडांची आई फेकून मोली द्यायची न खाली यायचा न भारा बांधायचा. लाकडं जमवायला जायची, आता सिलेंडर बघायला जातात. कोण देईल आम्हाला सिलेंडर, कोण देईल? म्हणजे आपण चुलीला बायपास केलेली की जा तू बाबा, पण आता तिने कमबॅक केलंय बघा. पण का तशीच होती, झाडावरून ओणं आणायचं आणि चुलीवर जेवण बनवायचं. आणि मग बघितलं तर अलाराम वाजलं तर ते झोपेत होतो, मी सपनेत होतो. आईला आज चिकन पचेल पण हिच्या गोष्टी पचणार नाही बघा. पहिला तुमचा अलाराम कसा असायचा? अलाराम बिलाराम लाव. कोंबडा हरवला का जरा उठा, अलाराम कुठं? कोंबडा हरवला, हा आता उजडला का उठा. आत्ताची कोंबडी आलशी झाली, 12 वाजता पण उठतात. बॉयलर झाले आता. कोंबडा बॉयलर झालाय, आलशी झालाय. आणि इकडे अशोक भोईर, हो त्यांच्याच शेतावरती आहो. मागच्या टायमाला पोपटी बनवलेली, आज सुका चिकन. म्हणजे माझं लहानपणी पण असंच निघलेलं आहे. 4थी पर्यंत मी केरलामध्ये होती. शेणाचं घर होतं आमचा. शेण विण असं हे करायचं, चुलीवरी आपलं सगळं गरम पाणी वगैरे करायचं. आणि ते जे डोसा विसा सगळं जे होतं ना, हा सगळं चुलीवर. म्हणजे ते दिवसच वेगळं होतं. आता शेण आहे काय? सारवलं असतं. सारव हे आहे ना, म्हणजे याला पहिला ओला करायचं. ओलाच असते, ओलाच असते. मग तो आपण सुका झाला तर काढवायचा आणि याच्या टाकतात ना, ते आग लावायला ना. हा, आता ही कुठं फिरायला जायचं असलं का ओला करत असते. शेण गाडी. विधी आहे इथे. विधी आम्हाला मदत कर, तर दिवाळी करायला आली बघा. आणि विधी दिवाळी करते. ओ तुझा टेकशील मी दिवाळी बोलतात फुकणी. हा, पेटली पेटली, बस बस. कांदा शिजला काय वहिनी? हा, उमानी फूक मारली म्हणून आग लवकर पेटली आणि कांदा शिजला बघा. घरच्या घरीच बनवलेला मसाला आहे. आई प्रत्येकाच्या घरी बनवतात ना आपल्या इथं मसाला. मिळून 18 किलो बनवला. तिघी मिळून 18 किलो वर्षभरासाठी घरच्या घरीच मसाला बनवतायत. पण आपण पण तुमच्यासाठी बनवत आलोय. आणि आता नवीन स्टॉक मागवलाय ना उमा? हा, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. या बघा, आता आपण शेण टाकलाय लाकडांसोबत ना. लाकडांसोबत पेटलाय तो, भरपूर पेटते. ती नुसता थोडा लावला ना तरी भरपूर पेटते ना. त्याची आग कशी भरपूर अशी लागते. ती राख आता घेतली ना, त्याच्यात थोडी पावडर टाकली ना तरी भांडी स्वच्छ. म्हणजे शेणाची राख होते, त्यात पावडर टाकायची. पावडर शिवाय काय नाही. मग थोडी टाकायची ना घासाची. बघा शेणाचे फायदे. आग तर आग पण देते आणि भांडी पण घासायला पावडर बनवून देते. हे बघ, मसाले जे टाकले होते ते पण शिजलेत आणि चिकन पण आलंय बघा. शेणी शेणी बोलतात काय याला? शेणाच्या. हा, शेणी शेणी आलंय बघा. एकदम पूर्वीच्या कालन गेलो ना आपण. घसायला पण यूज करतात वाटते ना आई? दात घसायला पण यूज करतात. राख दात घासायला पण.
शेणाची राख. हा शेणाची राख लय भारी. कोलगेट पेक्षा शिशी बोलतात, कोलगेट पेक्षा छान. आयुर्वेदिक गोमूत्रचे तर गुण ऐकले होते, हा, गोमूत्र आता शेणाचे पण गुण आहे का? गाईचं शेण. गोमूत्र मिलं पण नाही आता. हा. गाई कुठं आणि आमच्या गावात ते एक पण नाही. शेव्याला जाशील तेव्हा नाही तर फाट्यावर शेणाचा गोमूत्र. आता हे यात्रेच्या आणि आसरांचा खाना द्यायचा ना, मग ते गोमूत्र पाहिजेच. गोमूत्र, दूध, 5 भेली मिठाई, 5 भेली फुलं. भाजीवाली कुठे चालली? मावरा विकायला चालली की भाजी? मटण शिजलाय आणि आता जेवणाची तयारी बघा. भाकरी, लिंबू, अजून काय सुका चिकन आणि वला चिकन. हा, चिकन थाली आणि कलेजी. कलेजी सर्व काही. उमाने चिकन बनवलंय. ताई तुम्ही काय बनवलं उमा? कलेजी आणि चिकन ओला. कलेजी आणि चिकन. विधी तू काय बनवला? मी हेल्प केली कोणला हेल्प केली? सगळ्यांना. तू काय केलास? भाकऱ्या तोडल्यास? भाकऱ्या तोडल्या. हा. अनया मलबेरी. हा, मलबेरी पण घेऊन आला. हा. आणि ओमा एकटीच बिचारी बसून होती, काहीच काम नाही केलं तिने. तू सगळ्यांना बोलते तू काय केला? हा, व्हिडिओ काढते बस. अनया मी काय केला? हा, मी काय करू काय नको करू, पण ते नाव माझ्यावरच येते. या सर्वांनी जेवायला. हा, चुलीवरचा सुका चिकन खावायला. वृद्धाला नका देऊ. हा. चला सर्वजण जेवायला बसलेत. कसा झालाय उमा? तूच बनवलास मग तूच बोलशील मस्त झालाय. आई कसा झालाय? हा, वहिनी मस्त झालाय. हा, उमानी नाही बनवलाय, वहिनीनी बनवलाय. मस्त झालाय पण चिकन. हा, आणि स्पेशली काळजी कलेजी भारी. निधी काय आवडलं तुला? कलेजी. हा ताई मग थँक्यू. हो, या एकदा आमच्याकडे सगळेजण. हो, 12 वाजले. उमाने खूप छान प्लॅन बनवला होता, पण टाईमकडे लक्ष नाही दिलं. हां, पण मस्त झालं. आणि थँक्यू. हो, मस्त झाला चिकन. हो, ती कुठे गेली? हो, येऊ. विधी कुठे गेली? विधी चल बाय. थँक्यू. आई. हो, मस्त आठवणी सांगितल्या तुमच्या चुलीवरच्या. हां, उमा आता भाकरी बनवायला शिकणार आहे. भाकरी बोजायला शिकाल तेव्हा येऊ. हां, चुलीवरची भाकरी बनवायला. बाय. डॅडाला घेऊन चाललोय मी. बाय. चल गणेश. बाय बाय बाय. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चुलीवरचं चिकन कसा वाटलं ते नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मम्माला भाकरी शिकवा. आणि कापून टाका.